जय भीम बंधू आणि भगिनींनो, हे आपली पवित्र भूमी सारनाथ हे वाराणसीमध्ये आहे आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी याच ठिकाणी धम्म चक्क परिवर्त सुत्त हे सांगितलेलं आहे आणि येथून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे। असं हे महान आपलं पवित्र स्थळ सारनाथ हे आहे। आपल्या सर्व बौद्ध अनुयायांनी बौद्ध अनुयायांनी तिथं आलं पाहिजे आणि असा 2500 वर्षापासून जो सांगितलेला बौद्ध धर्म आहे तो आपण पवित्र बौद्ध धर्म प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे। असा हा पवित्र बौद्ध धर्माची सुरुवात धम्मचक्र प्रवचन धम्मचक्र सुत्ताचा उपदेश याच ठिकाणी याच पवित्र ठिकाणी केलेला आहे आणि दुसऱ्यांदा जो धम्मचक्र जगावरती फिरल्या गेलं तो धम्मचक्र आगे कैसे बनता है वो हम दिखाते हैं। ते कुठे गेले? तो धम्मचक्र सम्राट अशोकांनी पूर्व तिसऱ्या शतकामध्ये विजयादशमी दिनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तिसऱ्यांदा आपल्याला जो धम्म दिला तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। असा हा पवित्र बौद्ध धर्म आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला आणि या पवित्र भूमीजवळ त्या पवित्र भूमीमध्ये आज आम्ही इथे त्या स्थळाला भेट देण्याकरता आलेले आहोत। प्रत्येकाने गेलं पाहिजे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 70 वर्षाहून अधिक झाले बौद्ध धर्माची दीक्षा दिली पण आणखी आपल्याला पुरेपूर बौद्ध धर्म समजलाच नाही। आणखीनही आपण अंधश्रद्धेच्या अंधकाराच्या काल्पनिक देवदेवतावर विश्वास करतो। प्रत्येकाने आलं पाहिजे। बौद्ध धर्म असा पवित्र धर्म हा भगवंताने उपदेश केला असा हा पवित्र धर्म आहे। आणखीन आमची धम्मसहल पुढील 15 दिवस चालणार आहे। असेच आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या पवित्र स्थळांची माहिती देत राहू। मी संतोष वाडवे बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे सैनिक बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा अंतर्गत शाखा करावेगाव। जय भीम नमो बुद्धाय।